राम राम मंडळी, कलम 302 या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. काल थोडा उशीर झाला. आपले मल्हारी मार्तंडाच्या खंडोबाच्या जत्रेला गेलो तर माफ करा, आणि तिथं नेटवर्कच नव्हतं, अपलोडच नाही झाला असा विषय. पण पटकन माघार फिरलो दुसऱ्या दिवशी मी, आणि 3 वाजता टाकला. काय विषय नाही. मी सांगून काय तुमचा अनैतिक संबंध काही लफडे जपडे ती काय थांबणार नाही, काय नाही काय नाही, ध्यानात ठेवा. पण ह्याच्या संबंधी अजून एक तुम्हाला आतली माहिती द्यायची, आणि ती आज मी ह्या स्टोरीच्या मार्फत देऊन टाकतो. स्टोरी पण तशी त्याला पूरक अशीच आहे, आणि तुम्ही तेवढं समजून घ्यायला लय हुशारी, काय टेन्शन नाही आपल्याला. पुण्यात घडलेली घटना आहे आणि बहुचर्चित, आणि हा विषय तुमच्या कानावर पण आला असेल, कधी बातम्यात वाचला असेल. मोठमोठे चॅनल आहेत ती पैसे देऊन नाही मॅनेज केलेले तसली टी व्हीवरचे, त्याच्यात तुम्ही बघितले बी असेल. पण खरं नेमकी परिस्थिती आणि खरा काय विषय तुम्हाला सांगून टाकतो. विजय वसंत ठुमे हा माणसाला ओळखून घेणं गरजेचं आहे. ह्यो माणूस कळला की स्टोरी तुम्हाला कळली, आणि ह्यो जितका आहे त्यापेक्षा खतरनाक बाई आहे. पण आधी विजय सांगतो तुम्हाला. पिंपरी चिंचवडमध्ये राहणार आहे, पिंपरी चिंचवडमध्ये राहणार आहे, आणि हा उद्योगपती आहे. याचे वडील पोलीस अधिकारी होते, आणि तिथून ते निवृत्त झाले. त्यांचा हा दिवटा म्हणजे पोरगा. हा जो विजय ठुमे ह्याचं संपत्ती थोडी नका समजू, कोट्याचा खेळ, कोट्याचा. म्हणजे 10-15 हॉटेलची चेन, स्वतःची हॉटेल ती भाडे मिळून घेतलेलं तसलं नाही, की बुवा वडापाव तळल्या आणि पावाला पैसे नाही, तसलं नाही. ती हाय फाय सिस्टीम, सगळी मॅनेजर हॉटेलला अमकं तमकं. हे कारखाने पण होते 2, त्याला उद्योगपती म्हणतात. आता हा जितकं बसणं उठणं लय मोठ्या लोकांच्यात, कॉर्पोरेट जगात नगरसेवक, किरकोळमध्ये नगरसेवक तर गालाच भरून द्यायला. पण काही मंत्री, काही तुम्हाला सांगतो आमदार, अशा लोकांची संपर्क राहत होते. ते आतला विषय असतो, पैसे देवाणघेवाणाचे तुम्हाला कळायचं नाही आतले. ते आपलं कसं आहे, हाय याच्यात चलून द्या आपलं सुखासुखी, यांच्या लय नादा लागण्यात मजा नाही. पण हा जो विजय ठुमे, ह्या विजय ठुमेनी उद्योगपती म्हणून मोठं नाव मिळवलं. काय अडचण नाही, कुणाचा बी चांगला असावा. उद्योगपती बनता बनता तो पती उद्योग पण करायला लागला. म्हणजे पती उद्योग हा वेगळा प्रकार असतो. पती उद्योग म्हणजे असं असतं की तो एखाद्या सौभाग्यवतीचा, एखाद्या लक्ष्मीचा पती असतो, आणि तिथं प्रामाणिक राहण्याऐवजी हा बाहेर उद्योग करायला लागतो. त्याला म्हणता पती उद्योग. उद्योगपती शक्यतो नाही, म्हणजे बरेचसे, काही नाहीत पण बरेचसे हे पती उद्योग करतात. त्यांचं मेथड, त्यांची मेंटॅलिटी थोडीशी वेगळी असते. तुम्हाला माहीत असलं तर काय माहिती, पण नसलं माहिती मी सांगून टाकतो. आता मी काय नंतर सांगतो, मला सोडून दिले म्हणून सांगतो तुम्हाला. त्यांच्याकडं लक्ष्मी पाणी भरत असते, ठीक आहे, त्यांचं नशीब काय, आपल्याला त्याबद्दल घेणं देणं नाही, कोणाचा चांगला असावा. पण ही लक्ष्मी पाणी भरता ही लक्ष्मीची सूज येते, नंतर माणसाच्या मनातून माज येतो. हा जो प्रकार येतो ना, त्याला म्हणायचं म्हणजे उद्योग. आणि तो बाहेर उद्योग कसे करतो माहिती आहे का, माझ्याकडं सगळे त्यांना असं वाटतं आपण गाडी फास्ट चालवून एखाद्याला ओढावला गोरगरीबाला तरी आपण सही सलामत सुटू शकतो का. माल फेको तमाशा देखो, अशी दुनिया आहे. बरं, तेवढं जाऊन द्या. आपण रोज रोज त्याच बायकोशी संबंध काय करतात, मजा आहे का काय. लाईफ कशी कलरफुल असली पाहिजे, लाईफ कशी इंद्रधनुष्यासारखी असली पाहिजे. मग काय हरकत आहे, कधी कुमारिका, कधी वेगळं चेंज करायला हरकत आहे. अशा पद्धतीने ही लोक बरीचशी दुसऱ्या स्त्रियांच्या संपर्कात येतात. बरं, त्याच्यातली काही अतिनीच नालायक असतात, ती काय करतात की एखादी घरंदाज चांगल्या स्त्रीला सुद्धा त्रास देतात, तुम्हाला सांगतो. पण काही कशी असतात, रिस्क नको, टेन्शन नको. जी महिला ऑलरेडी तशीच आहे, म्हणजे वाईट आहे, तिला हेरत्यात. ती जर दिसली चांगली तर ठीक आहे. आणि ह्या घटनेमध्ये महत्त्वाचा पॉईंट लय पुढं तुम्हाला सांगणार आहे सगळं. मग ह्या उद्योगपतीने उद्योग करता एक बाउन्सर ठेवून काहीतरी वेगळं. ह्यांना कसं असतं, बाउन्सर कसे असतात, पुरुष असे खतरनाक नाही का, पण महिला पण बाउन्सर असतात. आता कसं आहे, रील्स बघता काय नाही का, म्हणजे अंडरपॅडला होला असली तरी आपल्यासारख्या माणसाचे, आपण गरीब माणसं, की आपण लय हाय फाय ते कोरियाचा तो पंतप्रधान तो हौमिन चीन तसला त्याचं बघतो, कोणाचं काय बघतो, आपल्याला कुतूहल वाटतं बाबा बाहेर देशात काय चाललं आहे. त्याच्याकडं आहेत 15-20 लेडीज अंगरक्षक. असं तसं बाउन्सर आपल्याकडं सिस्टीम आहे. बाउन्सर म्हणजे थोडं हे वाढतं, 5-50 तोळं, 100 तोळं सोनं, किलो 2 किलो सोनं असं. तसं ह्या घटनेमध्ये त्यांनी असं केलं की महिला बाउन्सर पाहिजे आपल्याबरोबर. आणि मग महिला बाउन्सरचं त्यांनी शोध घेतला, पुण्यात कुठे आहे, काय मिळते का बाबा, आहे का काय बाबा महिला बाउन्सर. तर त्याची ओळख त्या ठिकाणी झाली सुजाता डमाल.
आता सुजाता डमाला जाणून घ्या. पहिली गोष्ट ही बाउन्सर आहे. बाउन्सरचा अर्थ कळतो का? जिममध्ये जायचं, कचकटून व्यायाम करायचा. हा, महिलासुद्धा बाउन्सर बांधतात. चांगली जाडजूड 10-15 अंडी खाणं एका टायमाला, त्याच्यावर कच्चं दूध पिणार 1 लिटरभर. तर ती तशी शरीराची म्हणजे स्नायूंचं पोषक होण्यासाठी ती गरज बी, तो काय विषय नाही. पावडर प्रोटीन बिटीनवाले इंजेक्शनवाले बी बरेच बाउन्सर आहे, तसा विषय नाही. चलून द्या. ही सुजाता बाउन्सरने म्हणली मला घ्या, आणि ते त्यांचं पगार असतात. हां, मग बाउन्सरचा अर्थ कंटिन्यू बरोबरच ना. कंटिन्यू बरोबर राहता 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 हा जो उद्योगपती आहे विजय डमे, हा त्या बाउन्सरकडे आकर्षित झाला. पण ते त्या लोकांचं कसं असतं, ते असं बारीक त्यांच्या मनावची इच्छा, त्यांना जे काय पाहिजे ते त्यांना मिळवण्याची ताकद त्यांच्यात असते. त्यांनी थोडंसं सिग्नल दिला, बुवा जमते का नाही तर आपलं रामराम, तसं काय नाही बुवा. ही सुजातानी डबल सिग्नल दिला. हां, मै तयार हो आजा. वाटोळं झालं फार. ही असं झालं की लफडं चालवायला टाईम लागत नाही, तुम्हाला सांगतो. या दोघांचं लफडं चालू झालं. होऊन द्या, आपल्याला काय करायचं तुम्ही म्हणता बुवा जाऊ द्या मरू द्या, असं नाही. अजून लय तमाशा आहे पुढं बघा यांचा. ह्यांनी दोघांचं लफडं चालू झालं. लफडं काय असं महिना 2 महिने 6 महिने 1 वर्ष, तब्बल 13 वर्ष एकत्र. मग किती मिठाड फिटा, असं मिठाड म्हणतात आमच्याकडे बरेचसे लोक त्याला. अगदी मिठाडच झालं बुवा, खतरनाक. आता त्याच्यातमध्ये असं ह्याला काय पैशाची कमी नाही. लागलं तिला 10-20 लाख रुपये तर गापकून देणार, ते काय विचार नाही त्याचा विषय. पण ही जी सुजाता डमाले, ही सुद्धा हुशार होती, शार्प होती बाई. हिने डोकं लावलं. तिने विचार केला स्वतःच्या भवितव्याचा. ह्या 13 वर्षात काय घडलं की हा काय आपल्याला पत्नीचा दर्जा देणार नाही. आणि अमिताभचा एक डायलॉग आहे, आदमी को अपनी औकात कभी नहीं भूलनी चाहिए. तिच्या डोक्यात होतं. ह्यांचं मोठ्याचं काय सगळंच मोठं असतं, आपल्याला ही कवा रस्त्यावर काढत्या सांगता येत नाही. आपलं लग्न करून घ्या. तिने एक लग्न केलं, तिला 2 मुलं झाली, संसार चालू केला. पण याचं जे डेट देणं म्हणतात त्याला, म्हणजे तारीख देणं, त्याचा फोन आला ना की आज हे हॉटेल 3 वाजता, ओके डन, गेलीच. असं आज ते हॉटेल 3 वाजता, डन. असं इकडं बी चालू ठेवलं, तिकडे बी चाललं. डबल डेक्कन बस झाली होती ती. दोन्ही ड्रायव्हर चालवित होती. चालवून द्या, तुम्ही म्हणता ना आपल्याला काय करायचे, आपल्याला बरंच काय करायचं ह्याच्यामध्ये समजून घ्यायचंही, त्यांना ठेव काय मॅटर आहे नेमका. ही सगळं चालू असताना आता 13 वर्ष चाललं. पण केव्हा तरी नियती आहेच ना वर. ह्या जगातली ईश्वरीय ताकद अजून कुणाला गावलेलं नाही. महाराज स्वामी समर्थ सोडून, आपले युगपुरुष सोडून, किंवा ज्यांना परमेश्वर साक्षात्कार घडला आहे अशी व्यक्ती सोडून आपण सगळे पापिष्ट माणसं आहे. माझ्या सकट पाप करणारी माणसं आहे. आपल्याला स्वर्गप्राप्ती नाही देणार ठेवा. जो माणूस परिपूर्ण, आणि आपण पापी नाही म्हणावत, आपल्याला मग एखादी सिद्धी असती, त्या सिद्धीला एक सिद्धी प्राप्त झाली असते ना. तुम्ही प्रयत्न करणार नाही आणि मी पण प्रयत्न करणार नाही, असं प्रकारे आपला काहीतरी नियतीने दखल घेतली यांची, की बाबा ह्यांच्यात आता कार्यक्रम ओके झाला पाहिजे, कोणाला तरी उचललं पाहिजे, काय झालं पाहिजे. मग कसं काय होतं हे त्याला बी कळत नाही, हिला बी कळत नाही, कोणालाच कळत नाही. हे जे गुढ आहे ते अजून कोणाला गावलेलं नाही, असा विषय. ह्या घटनेमध्ये इतका भयानक प्रकार होतो की 13 वर्ष सगळं चाललं असतं. ते विजयला ही जी महिला आहे सुजाता डमाल, ही फार आवडायची. आणि त्याचं कारण होतं टेम्परेचर. टेम्परेचर कळतं तुम्हाला, उष्णता, गरमपणा. म्हणजे आतली गोष्ट तुम्हाला सांगतो, तुम्ही कोणाला सांगू नका. टेम्परेचरसुद्धा कमी जास्त असतं महिलांचं, हे ध्यानात घ्या. मग आपण म्हणतो नुसतं आईला घरी एवढी सोन्यासारखी बायको असून त्यांनी बा जमीन विकून कार्यक्रम केला. बायांच्या पाय बरबाद झाले की काळी ह्यो सफारी, त्या काळात सफारी नवी आली ती यांनी घेतली होती बघा. आता ही सायकलची पंक्चर काढीत आहे बा. एक दिवशी पिऊन 80 रुपये रोज ओके चालला घरी. अशी लोक आहेत मार्केटमध्ये. तुम्हाला खोटं करायचं वाटलं गेलं. हे कशामुळे होतं, कोणती महिला कुणाला कशी सर्व्हिस देईन, आणि कोणती, म्हणजे वाईट महिलांच्या बाबत बोलतोय मी, आणि कोणती महिला किती उष्ण असेल हे सांगता येत नाही. आणि लोक बी अशी तोंड वासून गेली, पण त्यांनी जगाला सांगितलं आहे. नशीब मला पांडुरंगाने आज्ञा दिली तुमच्यापर्यंत सांगायला. सगळा विषय कळा आणि तुम्हाला सावध करा, असा विषय. या घटनेमध्ये ह्यांचं आता ही 13 वर्षापर्यंत चाललं आहे. त्या विजय थोडा हुशार होता, उद्योगपतीच तो. ती लोक आता दिमाग आहे ना, ते असं कमर्शियल माइंड असतं. कमर्शियल म्हणजे कसं की यूज अँड थ्रो, ते लय भारी करतात. राजकारणी बी तसेच, ते बी तसेच. सर्वसामान्य माणसाचं काय नाही. शेतकऱ्याच्या कुठल्याही बांधायला तुम्ही ते केळं काढीत असून द्या, ते कांदा काढत असून द्या, मळं काढत असताना तुम्ही असं कसं आहे म्हणा, कांदा काढणे चालू आहे का चांगलं, ती बिचार 2 कांदा देईन, काकडी देईन 2, खाया पाहुणं बसावं. त्याला विषय नाही.
आणि मॉलमध्ये जातो कोट्या दिवसाचा मॉल हां नुसती कॅरी बॅग मागा एक 5 रुपये ॲड प्लस याला म्हणतात कमर्शियल माइंड. तुम्हाला मी जरा इसकाटून सांगितलं ती आता मला लय अजून बोलायचं असं पण लोक मला लय म्हणतात तुम्हीच म्हणता राव की लय लांबू नका असं होतं. पण मला बोलूशी वाटतो आता तुम्हाला खोलून सांगतो म्हणजे स्टोरी सांगतो. ह्या घटनेमध्ये 13 वर्ष झाल्यानंतर ह्या विजय कमर्शियल माइंड यांनी काय डोकं लावलं की ह्या बाईची एक दोन्ही चित्रफित मोबाईल कार्यक्रम करतो बऱ्यापैकी आता बऱ्याच सगळे हुशार झाले व्हिडिओ करण्यात कशाला बड्डे आमकं तमकं कधी स्वतःचेच हां म्हणजे असं आणि स्वतःच्याच बघायचं आणि हसायचं हां पोरगी नका कोणी द्यायना अशी लय झाल्यात आता मार्केटला. ह्या मोबाईलमध्ये तिची दोन्ही चित्रफित म्हणजे व्हिडिओ काढून ठेवला संबंध करत असतानाचा बरं करून द्या. आणि ती काय मोठं आहे तो काही करून जिरू शकतो पैशावाला माणूस आहे. जी नियतीने नोंद घेतली तर ती कशी घेतली बघा 13 वर्ष झाल्यानंतर सगळे व्यवस्थित चाललेलं असताना सुजाता डमाल ही इंस्टाग्रामवर म्हणजे ते डंबल सूट जायचं तिचे दंडबिंड असे जबरदस्ती इंस्टाग्रामवर फेमस झाली की एक जणाने ती लगेच तिला मैत्री झाली इंस्टाग्रामवर तिची मैत्री झाली मैत्री होता प्रेम झालं. तो कोण होता माणूस त्या माणसाचं नाव आहे संदीप तुपे. आता हा संदीप तुपे हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार त्यांना ठेवून इंस्टाग्राममध्ये काय कोण सांगत नाही माझ्या नाव 4 मर्डर आहेत 2 मर्डर आहेत 1 हाफ मर्डर आहे चोरीचे केसेस आणि पब्लिकने रेटल्याचे पण 10-5 केस आहेत ते काय रेकॉर्ड झाल्या नाहीत ही काय कोण सांगत नाही सगळं चांगलं असतं. हा जो माणूस आहे संदीप तुपे हा मूळचा इंदापूरचा आहे आणि त्या माणसाने त्यांचं जमलं बा मिठाड इंस्टाग्रामवरच तो आवडला गेला. आता कोणाच्या आवडण्याला कोण काही हे का नाही दिला अगदी पे तो परिक्या चीज आहे शी बी खतरनाक होती ते बी खतरनाक होता. तो विजय तुपे रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे आणि तो तिला वेळ द्यायला लागला पुण्यात येऊन तिला भेटायला लागला एकमेकाच्या भेटीगाठी लॉजच्या 17च्या पार त्यांनी चुरगाळ टाकल्या आणि 17च्या जेव्हा चुरगाळल्या तेव्हा नियतीने दखल घेतली की अब वक्त आ गया है किसी को उठाने का हां असंच असतं जगात. आणि मग शिकडत तो विजय एवढा तिला विजयच म्हणते संदीप तुपे आवडायला लागला त्या सुजाताला टाळटाळ मग विजय कोट्याधीश शासनांना जाऊन दे गाडी तू तुझ्या घरचा हां मला गरज नाही. बाईचं म्हणायचं असं आहे बाईचं म्हणजे एखादा आकर्षित झालं ना एखाद्या ठिकाणी की ते परत पहिल्या जागा येत नाही हां म्हणजे असा प्रकारे ती शेला वाटलं आईला दाल में कुछ काला नाही अख्खी डाळच काळी झाली बा करपलीच बा काय झालं बा ही टाटाळ करते असं करते पहिला सगळं फोन करत नाही पहिली बोलायची जास्त आता बोलत नाही हे नाही. तो विजयने त्याला म्हणला तुला वटणीव कशी आणायची मला माहिती आहे हां तो कुठंतरी आकडा टाकला आहे असं मला जाणवतं आहे. पण सिंहगड रोड म्हणजे पुणे सिंहगड रोड त्या सिंहगड रोडवरचं एक हॉटेल आहे आणि त्या हॉटेलवर तू ये टायमिंग दिला 3चा. आता ती काही 13 वर्षाचं ती तर म्हणलं की तलवार ओळखणारी माणसं त्यांचा काय विषय नाही ही म्हणली ठीक आहे येते. हिच्या डोक्यातच होतं की याचा कार्यक्रम करेक्ट करून टाकायचा त्याच्यामुळे तिने ह्याला फोन केला संदीप तुप्याला म्हणली याचा कार्यक्रम आपला करायचा आणि मला आज दुपारी सिंहगड हॉटेलवाल्या XYZ नावाच्या हॉटेलमध्ये हॉटेलवाल्या गेला बदनाम करायचं आपण नाही करायचं त्याच्यात बोलावलं आहे आपल्याला तू काय करू शकतो माझ्यासाठी. आता टिंब पायी अख्खी पेशवाई गेलेली आहे शो तो काय करायचं मी का तू म्हण काय करू खपवायचं का त्याला आय एम डॉम आय एम ओके आम झाटमन खाटमन काही वाटलं त्याला तो म्हणला तू हिला खपून टाक. ती म्हणली आता लेडीजची ऑर्डर आहे महाराज लेडीजची ऑर्डर म्हणजे सोपी नाही मुख्यमंत्र्याची ऑर्डर इतकी पावर तिला हां हे आपलं पोलीस म्हणणार जमावे काय करू का लाठचार्ज काहींच्या पोरं पेत्यात लहान बाळे आहेत ते म्हणतो डोके फोड वरूनची ऑर्डर आहे वरून डोके फोड आईचं रक्त बाळावर सांडलेलं आहे नियती सुट्टी देणार नाही हा विषय. ह्या घटनेमध्ये त्यांनी होकार दाखवला की माझ्या पत्नीने मी कार्यक्रम करेक्ट करतो. जो संदीप तुपे आहे त्याचा मावसभाऊ पुण्यात गँगस्टर होता छोटा मोठा गँगस्टर. आजकाल पुण्यात कसं झालं आहे शिक्षण नाही मिळत शिक्षण तर व्यवसायाच्या निमित्तातून येऊन तो वडातळा बजीतळा असं म्हणून लाखो कमावणारी पोरं आहेत. पण काही वायाला गेली ते गँगस्टर त्याच्या केसेस पाडतात तुरुंगात. या रोड्यात अशी कमीत कमी 6-7 हजार पोरं असतात काय सांगायचं तुम्हाला मिसरूट फुटलेलं नाही ती पोरं तलवारीने खलास करतात एखादं कोयतेनी अमकं तमकं. ही पहिलं नव्हतं आताच्या काळातच चालत तयार झाले. हे साऊथचे चित्रपट बघितल्यामुळे होते का नाही ते मला कळणार काय पण हे चुकीच झालं आहे सगळं. तर तो म्हणला मावसभावाला फोन केला मला असा माणूस खपवायचा हॉटेलच्या बाहेर येईल. आता माणूस कोण आहे काय मारणारला काय घेणं देणं नसतं बा ह्याची किती कोट्याची प्रॉपर्टी किंवा ह्याचं अख्खी घरात एक खोलीच पैशाने भरलेली किंवा ब्लॅक मनी
एवढा त्याची एक जुनी गाडी, ती जुनी गाडी अख्खी भरून ब्लॅक मनी आहे. हा ब्लॅक मनी लपवायचे लय प्रकार आहेत बरं का. तुम्हाला सांग, एक जणांनी जी गाडी त्याची रिमा होत्या आपल्या, त्याला टायर जोडला, जुनी गाडी एक्सपायर झाली, त्या रिमाचा अख्ख्या सोन्याच्या बनवून त्याला काळा कलर दिलता वरून. 10 किलो 40 किलो सोनं झालं ना. म्हणजे आमच्या काळात, जुन्या काळातलं सांगतो तुम्हाला. अशी लोक डोकं लावतात काही बी. म्हणला मी संपवतो त्याला. आणि मग संपवतो म्हणल्यावर वाटोळं झालं. तारीख उजाडली 29 सप्टेंबर 2023. ह्या दिवशी 3 वाजता तिला बोलावलं होतं. ही गेली 3 ते 6:30. आता ही जुन्या लोकांचं कसं दमाट हुशार असतात ही लोक, म्हणजे पती उद्योग करणारी. हा विजय ठुमे आणि ती सुजाता डामाल ही 3 वाजता रूममध्ये दोघं शिरली की त्यांनी पद्धतशीरपणे तास 2 तास आपला कार्यक्रम ओके केला. नेहमीची सवय आपली नाही का. आणि तो तिथून बाहेर पडला. जसा बाहेर पडला तसा ही 4 जण, त्याचे मावस भाऊ, ते कोयते आणि तलवार 2 असे घेऊन तयारच होते. दिवस कोणता होता, गणपती, ती तारीख जर पाहिली तर गणपतीचं विसर्जन होऊन गेलं होतं. 30-35 तास ड्युटी करून पोलीससुद्धा थोडे टेन्शनमध्ये होते. आणि त्या पिरियडमध्ये हा प्रकार घडला आणि त्यांनी सपासप वार करून त्याला संपवला. बघा आता, स्वर्गसुख म्हणतो आपण ह्या लफड्या जाफड्याला, एखाद्या स्त्री पुरुषाच्या संबंधाला. हे जे स्वर्गसुख नरकसुख ह्यातला फरक जाणून घ्या तुम्ही. स्वर्गसुख म्हणजे एखाद्याला काय वाटतं, स्त्रीचा मऊ देह, तिचं त्या संबंध चालू असताना तिचे आवाज, चित्कार त्याला हायसे वाटणारे. म्हणजे किती माणूस असं साधारण किती स्वर्गात जातो बुवा. गरम देह, उष्णता, त्याच्यानंतर ते सगळा बाण विसरतो काय असो. हे घेण्याची किंमत काय मोजावं लागते माहिती आहे का तुम्हाला. त्याची विरुद्ध बाजू बघा बरोबर. नरक सुख म्हणजे काय, कोयता आणि जे तलवारे, प्रत्येक गावागणीस इतक्या भयंकर वेदनेचे सुद्धा प्रकार आहेत. काटा ठोचलेली वेदना वेगळी आहे, ब्लेडने हाताला कापल्याची वेदना वेगळी आहे, तुमचं नुसतं हाडूक हे नुसतं त्या हाडकावर हाडकाची वेदना वेगळी आहे, एखादा बॉल लागला तुम्ही क्रिकेट खेळताना अंडा शियाला त्याची वेदना वेगळी आहे, आणि एखाद्या तलवार धारदार हत्याराने जर वार जर केला किंवा चाकू जर पोटात खोपासला तर त्याच्यातून होणारी वेदना अति टोकाची अति भयंकर आहे. मेलेली सांगायला आले नाहीत, मी तुम्हाला सांगतोय. हां, तुम्ही त्यातलं सायन्स बघा त्या वेदनेतलं, की तुम्हाला सांगतो त्या वार होत असताना प्रत्येक वारागणीस एका वारात एक फाटलं शरीर बुवा ईदभर, तर रक्ताच्या चिळकांड्या उडवल्या 2 डिग्री समजा तुम्हाला टेम्परेचरमध्ये 2 डिग्री वेदना होत असेल, दुसरा वार पडला की 4 डिग्री. 4 जण वार करायला आहेत, प्रत्येक सेकंदाला 4 वार. किती पटीने अक्षरशः पोटातली आतडीसुद्धा अशी वळवळ करतात. बरेचसे तुम्ही आता PM तुमचा जास्त संबंध नाही, PM म्हणजे पोस्टमार्टम रूमची, कुठल्याही माणसाला विचारा की खुनाच्या केसेसमध्ये आलेल्या किती लोकांची लघवी झालेली असते, किती लोकांची संडाससुद्धा बाहेर निघालेली असते. ही मरण आहे. आणि द्यायचं काय किंमत द्यायची तुम्हाला त्याची, हे स्वर्गीय सुख. ज्याला तुम्ही स्त्री सुख मानता, ज्याच्यासाठी तुम्ही डाटा जाळता का, ज्याच्यासाठी तुम्ही इतकं सोपं नाही हो. तुम्ही त्याच्यात हाताळाशी शिरातून इतका सोपा विषय नाही. त्याच्यामुळे माझं कायम सांगणार की आपली लक्ष्मी नगरातली एकनिष्ठ राहा, लाफड्याच्या बांगडीत पडू नका. कितीतरी मेल्यात तुम्हाला, तुम्ही काय अशी VIP व्यक्ती नाही तेव्हा तुमचे पोस्टरला जाणारे चौकात पुतळा होणारे कुठं काही होत नाही कोणाचं. लोक कवटी फुटूस तर सुद्धा थांबत नाहीत, अजिबात नाही. त्याच्यामुळे होता होईन एवढं ही अनैतिक संबंध टाळा. कारण ह्या सुखाची किंमत तुम्हाला काय देऊन, काय वेदना देऊन हे करावं लागेल ना, हे तुम्हाला पण नाही माहिती. ह्याच्यासाठी फार आणि मी तर म्हणतो एखादी कार्यशाळा चालू करावं. जेवढे गुन्हेगार आहेत आत्ताचे ना, तेवढे गुन्हेगारांचे तर मी त्यांची गुन्हेगारी सोडून दाखवेन, तुम्हाला सांगतो 100% सोडून दाखवेन. त्याचे पण मला तसं रिस्पॉन्स दिला पाहिजे. मग असा विषय ही लय अवघड केले. तो जो विजय डमे ह्याला हे वार करून हे करून खांडोळी केली त्याची पार. ते रक्ताच्या थरव्या तिथं पडलं. बघा, आपण जगतोय, पळतोय, रात्रीचा दिवस करतोय पैशासाठी. शेतकरी सापाई चुकाट्याचं रात्रीचं दारे धरतोय. कष्टकरी हमाल मनक्याचा विचार न करता एवढी वजे उचलतात. हां, रात्र डोळं जाळून कायसाठी, पैशासाठी, पोटाचे खळगे भरासाठी. आणि ज्याच्याकडं कोट्याने तो मरतोय कसा, टिंब पाय मरतोय. 2 इंचासाठी मेलं काय लोक आहेत. आणि अजूनही बी किती मरत्या सांगता येत नाही. त्याच्यामुळं ही केस दुसऱ्या दिवशी म्हणजे घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी अटक झाली यांची. पण त्याच्या मोबाईलमधून CDR ही बाई तिथून पळून गेली. त्याला तोडला ना, ही बाई पळून गेली. पण पोलिसांनी, पोलीस दलाचा विशेष आभार मानलं पाहिजे. त्यांनी 48 तासात सगळे आरोपी हे केले. आणि ते डॉन बिन हाय फाय मान अजून आत आहेत.
मर्डर 302 आणि कसं होतं मोठं कलम असं ना त्यात जामीन नाही हो काय नाही आयुष्य त्यांना बी एखादा डोवाने मिलय बारीन मिलय खून करतो तो काय 300 वर्ष जगणार आहे का हीच लोकांना कळत नाही हां एखादी बायको केली असती मी म्हणतो रिक्षा चालवून संध्याकाळी 500 गाला आणला असता हां आणि पोराला ताटात घेऊन बसला असता पहिला गाज बायकोला दिला असता त्याच्यात सुखी जागला असताना तो कुठे आहे आता तुरुंगात अशी लोक समजतात काय लय डोकं फोडून सांगण्यात अर्थ आहे का अशा तऱ्हेने ह्यांचा करेक्ट कार्यक्रम झाला जसा आपला झाला काही दिवसापूर्वी तसा यांचा बी झाला असा विषय आहे त्याच्यामुळं हिथून पुढच्या काळात जो सावध राहील तो सुरक्षित राहील आणि जो म्हणजे तुम्हाला सांगतो म्हणजे एकदम असं हिरायचं बाबा कधी तुम्हाला माझी स्टोरी ऐकली ना तुम्हाला धोका जाणवून बघा तुम्हाला जगत असताना कधी तो धोका जाणवला ना आपलं त्या रस्त्याला जायचंच नाही त्याचा पत्ता विचारला ना आपलं दुसरीकडून जायचं हां एखादा लई डेंजर दिसतं त्यांनी कट मारला ना नेहर घ्यायचा त्याला शिवाय नका देऊ त्याला 2 कांठळे नका देऊ त्याला काय करा जाऊन दे भाऊ होतं चुकून कमी बारणाची बाजू घ्या जरा कमी पाणी बाजू घेतली ना काय होत नाही पुढं असा विषय बारीक बापाचं बनायचं कधी मुंगी होऊन साखर खा हत्ती होऊन लाकडं फोडू नका टुरीत बोध घेण्यासारखी असेल 1 लाईक करायला काहीच हरकत नाही रामकृष्ण हरी माऊली